जय हिंद, नमस्कार मित्र हो. मी विद्याधर रायरेकर. नेचर रॅमलर्स तर्फे पाऊले चालती गडकोटांची वाट या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत शिवतीर्थ रायगड. शिवतीर्थ रायगडाबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि ही माहिती घेता घेता आपण जवळपास 22 भाग पाहिले देखील. 22व्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला याची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि आज आता आपण पाहत आहोत 23वा भाग. ज्या दिवसाची संपूर्ण आर्यावर्त हिंदुस्थानला, केवळ महाराष्ट्राच्याच भूमीला नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला प्रतीक्षा होती, तो दिवस अखेर उजाडला. ती पहाट रायगडावर उजाडली. लक्ष लक्ष दीपज्योती रायगडावरती उजळल्या. ही लाल चंद्रज्योती आणि तेजस्वी दिव्यांची मालिका रायगडावर उजळली. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीचा चंद्र तारांगणासह ढगांच्या दाटीतून तेजाळत होता. रायगडावरती दीपज्योती उजळल्या. रायगडाच्या नगारखान्यावर दुंदुभी निनादायला लागल्या. ढोल दमामे, चौघडे, शिंग, तुतार्या, सनया या मंगलवाद्यांचा दंडनाट रायगडावर सुरू झाला. या सर्व वाद्यांच्या निनादानी रायगडावरचे संपूर्ण आकाश कोंदून गेलं. रायगडाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हा निनाद भरून राहिला. दोन तप 24 वर्ष महाराज आणि त्यांच्या जीवलगांनी अनेक गोष्टींचा त्याग करून, प्रसंगी महाराजांच्या अनेक जीवलगांनी आपल्या जीवाचा सर्वस्वाचा होम करून, देव मस्तकी धरून, हलकल्लोळ करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या हिंदवी स्वराज्याचा जो संकल्प जो होता तो आज सिद्धीला जाणार. हा जो आनंद होता तो संपूर्ण भरतभूमीला सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा, त्याच्या लाभाचा आनंद होता. हा आनंद केवळ शब्दातीत होता, अवर्णनीय होता. राजमंदिरात वेदशास्त्र संपन्न गागा भट्ट, बाळम भट्ट, राजोपाध्ये आर्वीकर, अन्य वैदिक आणि याज्ञिकांच्या मुखातून उच्च रवाने वेदमंत्रांचा घोष सुरू झाला. महाराजांसह राजकुलातील सर्वच मंडळी ब्राह्ममुहूर्तावर उठून या सर्व धार्मिक विधींसाठी सज्ज झाली. बाळम भट्ट, राजोपाध्ये आर्वीकर यांच्या पौरोहित्याखाली महाराजांनी श्री शंभू महादेव आणि कुलस्वामिनी भवानी यांची पूजा केली. त्याचप्रमाणे आपले कुलगुरू म्हणून बाळम भट्ट, राजोपाध्ये आर्वीकर यांची पाद्यपूजाही महाराजांनी केली. कृष्णाजी अनंत सभासदांनी महाराजांच्या या राज्याभिषेकाच्या विधींचं मोठं सुंदर वर्णन केलं आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की ते दिवशी राजियांनी मंगल स्नान करून श्री महादेव व भवानी कुलस्वामिनी उपाध्ये प्रभाकर भटांचे पुत्र बाळम भट्ट, कुलगुरू भट गोसावी म्हणजेच गागा भट्ट, वरकड श्रेष्ठ भट व सत्पुरुष अनुष्ठित यांची सर्वांची पूजा यथाविधी अलंकार, वस्त्रे, दिव्यालंकार देऊन केली. सर्वांस नमन करून अभिषेकाचे सुवर्ण चौकीवर बैसले. असं सुंदर वर्णन कृष्णाजी अनंत सभासदांनी आपल्या सभासद बखरीमध्ये केलेलं आहे. मंगल स्नान करून अष्टप्रधान आले, सामंत आले, राजदूत आले. मुख्य अभिषेकाची वेळ समीप आली. गागा भट्टांनी सर्व सिद्धता केलीच होती. महाराज, महाराणी साहेब, युवराज यांच्यासाठी सोन्याचे चौरंग सिद्ध केले होते. मोरोपंत पंतप्रधान, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, अनाजी पंत सुरनीस प्रभुणीकर, निराजी पंत रावजी न्यायाधीश, दत्ताजी पंत मंत्री वाकेनवीस, रघुनाथराव पंडितराव दानाध्यक्ष, सरसेनापती हंसाजी हंबीरराव मोहिते, बाळाजी अवजी चिटणीस, महाराजांचे फारसनवीस, जेधे बांधलांसहित मावळचे सर्व देशमुख या प्रसंगी उपस्थित होते. महाराज, महाराणी साहेब, युवराज संभाजीराजे सुवर्ण चौकीवर बसले, म्हणजे सुवर्णाच्या चौरंगावर बसले. महाराणी सोयराबाई साहेबांनी यावेळी जडावाचा कमरपट्टा धारण केला होता. मोरोपंत पिंगळे पंतप्रधान तुपानी भरलेला सुवर्ण कलश घेऊन पूर्वेला उभे राहिले. आग्नेयेला अण्णाजी दत्तो सुरनीस प्रभुणीकर छत्र घेऊन उभे राहिले. दक्षिणेस सरसेनापती हंसाजी हंबीरराव मोहिते दुधानी भरलेला रौप्य कलश घेऊन उभे राहिले. नैऋत्येला त्र्यंबक पंत सुमंत पंखा घेऊन उभे राहिले. पश्चिमेला रामचंद्र पंत अमात्य बावडेकर दह्यानी भरलेला ताम्र कलश घेऊन, तर वायव्येला दत्ताजी पंत मंत्री मोर्चल घेऊन, उत्तरेला रघुनाथ पंत पंडितराव दानाध्यक्ष मधानी भरलेला सुवर्ण कलश घेऊन
तर ईशान्येला निराजी रावजी न्यायाधीश दुसरा मोर्चेल घेऊन उभे राहिले. याखेरीज महाराजांचा ज्यांच्यावर अत्यंत अत्यंत जीव होता, महाराजांचं मन ज्यांच्यापाशी होतं, महाराजांचं हृदय ज्यांनी जिंकलेलं होतं, ते महाराजांचे पत्रलेखक बाळाजी औजी चिटणीस उजव्या बाजूला, तर डाव्या बाजूला त्यांचेच सख्खे बंधू चिमणाजी औजी गणकलेखक हे देखील उपस्थित होते. आता महाराज महाराणी साहेब युवराज संभाजीराजे सुवर्ण चौरंगावर बसले. पंडितरावांच्या जवळच सप्तसिंधू आणि सप्तगंगा त्याचप्रमाणे महातीर्थांच्या उदकांनी भरलेले मृत्तिका कुंभ देखील सिद्ध ठेवलेले होते. गागाभट्टांनी आणि बाळंभट्ट, राजोपाध्ये आर्वीकर आणि अन्य ब्रह्मवृंदांनी आता वेद मंत्रांच्या घोषात अभिषेक प्रयोगाला प्रारंभ केला. सर्वप्रथम महाराज महाराणी सोयराबाई साहेब युवराज संभाजीराजे यांना पंचामृत स्नान घालण्यात आलं. त्यानंतर शुद्धोदक स्नान घालण्यात आलं. त्यानंतर उष्णोदकाची स्नान त्यांना घालण्यात आली. यानंतर महाराजांना, महाराणी साहेबांना आणि युवराज संभाजीराजे यांना सप्तगंगा आणि सप्तसिंधू यांच्या पवित्र उदकांनी अभिषेक केला गेला. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या सप्तगंगांचं पवित्र जल महाराजांच्या मस्तकावरून, विशाल भाल प्रदेशावरून आणि अंगाखांद्यावरून आता खळखळत ओघळू लागलं. यातील एकही पुण्यसलीला, एकही गंगा यावेळी स्वराज्यामध्ये नव्हती. हे जल जेव्हा महाराजांच्या मस्तकावरून, अंगाखांद्यावरून ओघळत होतं, महाराजांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना दाटल्या असतील. यातली एकही नदी, एकही गंगा यावेळी स्वराज्यामध्ये नव्हती बरं. परंतु महाराजांनी निशब्दपणे या लोकमातांना वचन दिलं असेल की मी तुम्हाला स्वराज्यात दाखल करेन, तुम्हाला लागलेलं हे पारतंत्र्याचं ग्रहण मी सोडवेन. जर मला आयुष्य कमी पडलं तर माझे पुत्र, माझे नातू, माझे पणतू, माझे वारसदार हे स्वप्न, हा संकल्प पुरा करतील. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. ज्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी त्यांच्या पवित्र जलानी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. अशा या सप्तगंगांचं प्रत्यक्ष स्नान महाराजांना घालण्यात आलं. महातीर्थांच्या उदकांनी महाराजांना अभिषेक करण्यात आला. यानंतर उष्णोदक, शुद्धोदकांनी मंगल स्नान पूर्ण झाली. नाना परिमल द्रव्यांनी घमघमाट पसरला. त्यांचा घमघमाट असं म्हणतात दरवळू लागला. मंगल वाद्य वाजू लागली आणि आता पुढच्या अतिमहत्वाच्या उत्तरार्धाची गडबड सुरू झाली. पूर्वार्ध म्हणजे प्रत्यक्ष अमृताभिषेक आणि उत्तरार्ध म्हणजे सिंहासनारोहण, महाराजांचा राज्याभिषेक. त्यांना पंचामृत स्नान सप्तगंगा सप्तसिंधूंच्या पवित्र उदकांनी संपन्न झाला. आता प्रतीक्षा होती ती उत्तरार्धाची, म्हणजेच महाराजांच्या सिंहासनारोहणाची. महाराज आता सिंहासनाधीश्वर छत्रपती होणार होते. मित्रांनो, आता पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की हे सिंहासनारोहण कसं झालं, महाराजांचं सिंहासन कसं होतं, महाराजांना भेटायला त्यावेळेला कोण कोण पाहुणे आलेले होते, महाराजांना त्यांनी काय काय नजराणे दिले, महाराज सिंहासनावर कसे आरूढ झाले, सिंहासनावर आरूढ होण्यापूर्वी महाराजांनी नेमके कोणते विधी केले, त्यांना कोणती प्रतिज्ञा घ्यायला गागाभट्टांनी सांगितली, या सर्वाची आपण इत्थंभूत माहिती पुढील भागात घेणार आहोत. तेव्हा आमचा पुढचा भाग देखील आपण पाहायला विसरू नका. हा भाग आपण आपल्या मित्रमंडळींबरोबर, अन्य शिवभक्तांबरोबर, इतिहासप्रेमींबरोबर शेअर करा. आमचं हे जे चॅनल आहे नेचर रॅमलर्स, ते आपण सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. जय हिंद, नमस्कार.